आणि ज्याला ज्याला या बागेचं मोल कळालं त्यालाच आयुष्याच्या स्वतःचं चंदन करून घेता आले सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. हा संस्कार कधीतरी कीर्तनातून घेतला असेल तेव्हा तेव्हा स्वराज्यासाठी तो लढायला उभा राहिला असेल. एका कौतुकाच्या थापेवरती या महाराष्ट्रातले अनेक लोक घडलेत, अनेकांनी स्वतःचं यश संपादन केले. इलॉन मस्क एके ठिकाणी भाषणात सांगतात, मी माझा वाढदिवस अशा पद्धतीनं साजरा केला की ज्या दिवशी वाढदिवस होता त्या दिवशी ठरवलं होतं की आतापर्यंत मी माझ्या व्यवसायासाठी फक्त 6 तास दिलेत. मी माझ्या वाढदिवसा दिवशी मी माझ्या व्यवसायासाठी 24 तास देणार आणि 24 तास इलॉन मस्क आपल्या ऑफिसमध्ये आपल्या व्यवसायासाठी काम करत होते. वाढदिवस म्हणजे फक्त आनंदाचा दिवस नसतो, तो आयुष्यात काहीतरी स्वप्न बघावी आणि ज्या स्वप्नातनं आपलं एक चैतन्य, एक मोठी वस्तू घडले त्या वस्तूसाठी स्वतःला समर्पित करणं याला खऱ्या अर्थानं वाढदिवस साजरा करणं म्हणतात. मी नेहमी सांगत असतो, एक राजा होता. त्या राजाची एक इच्छा होती की आपल्या गावातल्या आपल्या भागातल्या प्रत्येक माणसानं गरीब राहता कामा नये. प्रत्येक माणसाची इच्छा पूर्ण झाली पाहिजे, प्रत्येक माणसाची गरिबी दूर केली पाहिजे. तो दयाळू होता, तो समाजसुधारक होता. प्रत्येकाला दुःख काही असतं याची जाणीव होता कामा नये यासाठी तो राजा धडपड करत होता. एके दिवशी तो राजा आपल्या राज्यातनं चालत जात होता. एका कोपऱ्यात त्यानं एक लोहार बघितला. तो लोहार त्या भट्टीवरती अवजार तयार करत होता. ती त्यानं गरम भट्टी पेटवली होती. राजाला मोठा आश्चर्य वाटला, एवढी गरम भट्टी, इतकं ऊन पडलंय आणि या उन्हात सुद्धा हा व्यक्ती गरम भट्टीवरती अवजार तापवतोय, अवजार तयार करतोय. किती कष्ट आहे त्याच्या आयुष्यात. मला फारसा वेळ द्यावा लागणार नाही याच्या आयुष्यातलं दुःख दूर करायला. राजा त्याच्यापाशी गेला आणि राजाने विचारलं की बाबा, तुझ्या आयुष्यात इतकं दुःख आहे, मी बघतोय एवढ्या उन्हात तू भट्टी पेटवल्यास, त्याच्यावरती तू अवजार गरम करतोयस, तो अवजार विकतोयस, त्या अवजाराची किंमत किती आहे? राज, एका 2 अवजाराची 200-300 रुपये भेटतात बरं का. महाराज म्हणाले, अरे मला वाटतं, तो राजा म्हणतोय, मला असं वाटतं की तुझी गरिबी दूर करावी. बोल, तुला काय पाहिजे? तो म्हटला, तुम्ही द्याल ते मी स्वीकारायला तयार आहे. राजानं त्या लोहाराची गरिबी घालवावी यासाठी त्या लोहाराला एक चंदनाची बाग भेट म्हणून दिली. राजाला वाटलं चंदनाची बाग भेटल्यावरती लोहार श्रीमंत होईल, त्याच्या आयुष्यातलं दुःख दूर होईल. वर्षभर गेला. राजाने एके दिवशी प्रधानाला विचारलं, काय रे, त्या लोहाराचं पुढं काय झालं? राजाचं हे ऐकून प्रधान म्हणाला की राजे, चला आपणच बघून येऊ ना. आणि तो राजा त्या लोहाराला भेटायला जायला निघाला. राजे जात होते, त्याला वाटलं होतं राजाला की लोहार आयुष्यात मोठा झाला असेल, काहीतरी त्यानं आयुष्यात कमवलं असेल, त्याला चंदनाची बाग मी माझी भेट दिली. तो जसा बागेच्या जवळ आला त्याला अख्खी बाग जळत पडलेली दिसली, अख्खी झाडं तोडलेली दिसली. राजानं डोक्याला हात लावला. राजा लोहारापाशी गेला. अरे, मी तुला चंदनाची बाग दिली होती, तू त्याचं काय केलास? लोहार म्हणाला, राजे, पूर्वी लाकडं मिळत नव्हती, लय लांबनं लाकडं आणायला लागायची. तुम्ही चंदनाची बाग दिली, लाकडं जवळच मिळायला लागली. फार चांगलं काम केलं. आता माझे अवजार तयार होतात बरं का. 200-300 रुपये जरा चांगली विक्री होते. राजानं डोक्याला हात लावला. राजानं आपल्या राज्यातल्या चंदन विकत घेणाऱ्या एका व्यापाऱ्याला बोलवलं. तो व्यापारी आला आणि राजाने विचारलं की बाबा, या एका चंदनाच्या झाडातल्या एका चंदनाच्या झाडाची किंमत किती? या बागेतल्या एखाद्या चंदनाच्या झाडाची किंमत किती? तो व्यापारी म्हणाला की राजे, या बागेतल्या एखाद्या चंदनाच्या झाडाची किंमत हे 2 ते 3 लाख रुपये होऊ शकते. त्या लोहारानं डोक्याला हात लावला. राजे, मी 2 ते 3 लाख रुपयाची झाडं या भट्टीमध्ये घातली, त्याच्यावरती 200-300 रुपयाची अवजारं तयार केली आणि मी या लोकांना विकली. खरं तर या गोष्टीतनं एक गोष्ट शिकायला मिळते की त्या लोहाराला त्या चंदनाच्या बागेचं मोल कळालं नव्हतं. मला वाटतं तुमची संस्था ही सुद्धा चंदनाची बाग आहे आणि ज्याला ज्याला या बागेचं मोल कळालं त्यालाच आयुष्याच्या स्वतःचं चंदन करून घेता आले सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. आपल्याला, आपण ज्या संस्थेत काम करतो त्या संस्थेकडून आपल्याला काहीतरी मिळतं का? खरं तर देणारे फार असतात. आपल्याला ते मिळवता आलं पाहिजे, तिथंपर्यंत जाता आलं पाहिजे. मी एके दिवशी असंच एसटीत बसलो होतो, बस स्टँडवरती. माझ्या साईडला एक सदग्रस्त होते, साहेब होते आणि एसटी जायला निघाली. खरं तर एसटी जायच्या अगोदर ते बस स्टँडवरती अनेक व्यापारी येतात, बसमध्ये विचारतात कोणाला पाणी पाहिजे का, कोणाला खाऊ पाहिजे का. ते यायचे, वर्तमानपत्र विकायचे, कोणाला वर्तमानपत्र पाहिजे का, पेपर पाहिजे का.
अख्खी एसटी शांत होती, ते साहेब सुद्धा शांत होते, कोणी सुद्धा काही विकत घेतलं नाही. तो पेपरवाला परत आला, पेपर पाहिजे का, पेपर पाहिजे का, अख्ख्या एसटीत त्याने विचारलं. परतही कोणी तयार झालं नाही. 2-3 वेळा येऊन गेला. एसटी जायला निघाली. एसटी जायला निघाली तसा बरोबर माझ्या साईडला जे सदग्रस्त बसले होते त्या साहेबांनी खिशात हात घातला, हातातली चिल्लर काढली, बोटावरती मोजली आणि हात केला, एक पेपरवाला एक पेपर दे ना. एसटी पळते, पेपरवाला पळत आला, पेपरवाल्याने पेपर खिडकीतनं दिला, ती चिल्लर हातात बघितले आणि त्या साहेबांना ती चिल्लर त्या पेपरवाल्याच्या हातात दिली आणि पेपर हातात घेतला. एसटी जायला निघाली. मला प्रश्न पडला, मगासपासून एसटी बस स्टँडवरती उभा होती, मगासपासून तो पेपरवाला 2-3 वेळा एसटीत येऊन गेला. 2-3 वेळा त्याने विचारलं, पेपर पाहिजे का, पेपर पाहिजे का. त्यावेळी तुम्ही पेपर घेतला नाही, पण ज्यावेळी एसटी जायला निघाली त्यावेळीच तुम्ही बरं पेपर मागितला. मी साहेबांना विचारलं साईडला बसलेला, साहेब तुम्ही असं का केलात? मगासपासून एसटी उभारली होती, मगासपासून तो पेपरवाला 2-3 वेळा येऊन गेला, त्यानं 2-3 वेळा विचारलं, पेपर पाहिजे का, पेपर पाहिजे का. तुम्ही काहीच बोलला नाही, पण ज्यावेळी एसटी जायला निघाली त्यावेळी तुम्ही हाक मागितली, खिशातले चिल्लर काढली आणि त्या पेपरवाल्याला दिला आणि पेपर विकत घेतला. तो म्हणला, साहेब माझ्या हातात जी चिल्लर होती ना त्यातला 1 रुपया खोटा होता. म्हणलो कमाल आहे, खोटी बनवणारी माणसं सुद्धा या जगात आहेत. एसटी फार वेळ थोडी पुढे गेली. माझ्या साईडला बसले साहेब ते पेपर वाचत वाचत परत हसायला लागले. म्हणलं, साहेब काय झालं? तुम्ही तर 1 रुपया खोटा देऊन पेपर विकत घेतला, तुम्हाला तर आनंद झाला पाहिजे. तो म्हणला, साहेब बरोबर आहे, त्याला मी 1 रुपया खोटा दिला आणि त्यानं सुद्धा मला पेपर कालचाच दिला. म्हणजे खोटं बनवणारी माणसं, दुसऱ्याला खोट्यात काढणारी माणसं या भूतलावरती असताना सुद्धा, भूतकाळ वर्तमान काळाच्या पिढीमध्ये हाताना देत असताना 1 रुपया 2 रुपये ही खोट्या पद्धतीने चलन फिरवणारी माणसं समाजात असताना सुद्धा माझ्या संस्थेतला प्रत्येक कर्मचारी बंद्या रुपयासारखा खणपणीतपणे वाजला पाहिजे, यासाठी सातवसाहेब प्रयत्न करतात. ही सगळ्यात मोठी अभिमानाची बाब आहे. खरं तर ही गोष्ट अनेकांना लागू होते. अनेक लोक तुम्हाला बघायला मिळतील ज्यांनी आपल्या संस्थेला मोठं करण्यासाठी स्वतःला समर्पित करून घेतले. मासाहेब जिजाऊ ज्यावेळी पुण्यात आल्या, भकास भयानक पुणे झालेलं बघितलं. त्या पुण्यामध्ये शेती करणं अशुभ होतं. शेती करायची म्हणजे यवनांच्या दाढी खाली जायचं, ही सगळ्यात मोठी वाक्यप्रचार त्यावेळी प्रसारित झाला होता. कोणी धाडस करत नव्हतं या मातीमध्ये शेती करायचं. मासाहेबांना वाटलं, या खचलेल्या लोकांना उभं करायचं असेल तर पहिल्यांदा यांच्यामध्ये आपण आत्मविश्वास जागृत केला पाहिजे आणि आत्मविश्वास जागृत करायचा असेल तर यांच्यावरती आपण प्रबोधन केलं पाहिजे. हारलेलं मन जागं करायचं असेल तर, हारलेल्या शरीराला उभं करायचं असेल तर खचलेलं मन आणि हारलेलं मन याच्यावरती संस्कार करणं फार महत्वाचं आहे. आणि मासाहेब जिजाऊंच्या लक्षात आलं, कुरुक्षेत्रावरती अर्जुन आणि त्यांचा सारथी श्रीकृष्ण उभारले होते आणि अर्जुनाला आपल्या सोबतची लोक त्यांच्या विरोधात ज्यावेळी दिसली आणि कुरुक्षेत्रावरती अर्जुन घाईवरला, रथातनं खाली उतरला, शक्तिपात झाल्यासारखा वागायला लागला आणि भगवान श्रीकृष्णांना अर्जुन सांगता झाला, भगवान श्रीकृष्ण मी लढू शकत नाही, माझ्याच विरोधातली लोक आज, माझ्या सोबतची लोक आज माझ्या विरोधात माझ्या समोर उभारलेत आणि माझ्याच सोबत्यांच्या विरोधात मी कसं लढावं. भगवान श्रीकृष्णांना वाटलं अर्जुनाचं शरीर खचलंय आणि खचलेलं शरीर उभं करायचं असेल तर अर्जुनाच्या मनावरती आपण संस्कार केला पाहिजे. आणि भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला त्यावेळी भगवद्गीता वाचून दाखवली. ती भगवद्गीता वाचल्यावरती अर्जुन लढायला तयार झाला, रथामध्ये बसला, सारथी झाला. एक भगवद्गीता एका अर्जुनाला लढायला उभा करते. त्यावेळी मासाहेब जिजाऊंना वाटलं ही भगवद्गीता रयतेच्या तळागाळापर्यंत गेली पाहिजे. आणि मासाहेब जिजाऊंनी याच भगवद्गीतेचं रूपांतर जे केलं ते म्हणजे आपले ज्ञानेश्वर महाराज, त्यांनी ज्ञानेश्वरी निर्माण केली. मासाहेब जिजाऊंना वाटलं ही सोपी ज्ञानेश्वरी जी सहज आहे, जी सुबक आहे, प्रत्येकाला वाचायला मिळेल, प्रत्येकाला आवडेल आणि प्रत्येकाला या ज्ञानेश्वरीमधून काहीतरी ज्ञान मिळेल, ती ज्ञानेश्वरी तळागाळापर्यंत गेली पाहिजे. मासाहेब जिजाऊ आळंदीला आल्या, ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं त्यांनी दर्शन घेतलं. अखंड रयतेत ज्ञानेश्वरी त्यांनी वाटले आणि मासाहेब जिजाऊ तिथून थेट देऊला गेल्या. जगद्गुरु तुकोबा यांच्या कीर्तनात त्या सामील झाल्या. जगद्गुरु तुकोबा यांचं त्यांनी दर्शन घेतलं आणि मासाहेब जिजाऊ तुकोबा यांना सांगत्या झाल्या, तुकोबा राय तुम्ही असे पायी घडवा
की तुमच्या कीर्तनाची आम्हाला गरज आहे. तुमच्या या कीर्तनातून अशा पाईक तयार करा की ते पाईक या स्वराज्यासाठी शिलेदार म्हणून उभे राहतील. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी कीर्तनाच्या माध्यमातून पाईक तयार केले जे स्वराज्याचे शिलेदार म्हणून तयार होतील. खरं तर तुम्ही कधीतरी देहूला गेलात तर देहूपासून शेलारवाडी नावाचे एक वाडी जवळ आहे. त्या शेलारवाडीमध्ये शेलार मामा नावाचा शिवाजी राजांचा आणि तानाजी मालुसरेंचा एक मित्र होता. तो शेलार मामा या देहूपासून जवळ असलेल्या शेलारवाडीचा तो कधीतरी जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनात गेला असेल. कधीतरी तुकोबारायांचं प्रबोधन त्यानं ऐकलं असेल. मातीसाठी मरायचं आणि मारायचं हा संस्कार कधीतरी कीर्तनातून घेतला असेल. तेव्हा तेव्हा स्वराज्यासाठी तो लढायला उभा राहिला असेल. म्हणजे एक प्रबोधन एका खचलेल्या माणसाला शिलेदार बनवतं. एक प्रबोधन एका खचलेल्या माणसाला लढायला तयार करतं. एक पुस्तक एका अर्जुनाला रथाविरुद्ध रथावरती जाऊन सारथ्य करायला भाग पाडतं. हे पुस्तक आणि प्रबोधन आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. या प्रबोधनात अनेक माणसं घडली, अनेकांचे खऱ्या अर्थाने संस्कार आणि संसार बहरले. पण ही सगळी गोष्ट होत असताना एक गोष्ट आहे की प्रत्येकानं आपल्या आयुष्याचं नियोजन केलं पाहिजे. किती लोकांनी नियोजन केलं इथं बसलं? आपल्या आयुष्याचं कधी नियोजन केलंय का हो? नाही करत आपण. आपण डोक्यावरती आपल्याला नेहमी वाटत असतं की आयुष्यात इतका मोठा होईल, आयुष्यात एवढी गाडी घेईन, आयुष्यात या गाडीमध्ये बसेन बरं का, एवढ्या कंपनीचा मालक होईन बरं का, एवढी मला चांगली पोस्ट भेटेल बरं का. हे फक्त आपण आतापर्यंत डोक्यामध्ये विचार करत असतो. एवढं होईल, तेवढं होईल, तेवढं होईल. झालं, सायंकाळी झोपलं, संपलं सगळं. ह्याच्या पलीकडे कार्यकृती कधी होते का नाही? आपण लहानपणी एक स्वप्न बघितलेलं असतं, मोठं झाल्यावरती बापाला या गाडीतनं फिरवेन बरं का. फक्त स्वप्न बघतो, कृतीत नाही दिसत कधी आम्हाला. स्वप्न कृतीत उतरायची असतात. स्वप्न फक्त बघून सोडायची नसतात. कृतीत उतरण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? आपण आपल्या मुलांना, आपण स्वतः सुद्धा शिक्षण घेतलं पाहिजे. जो माणूस शिकतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आणि ज्या पोरगं वाघिणीचं दूध पितं ते गुरगुरल्याशिवाय राहत नाही. आपण शिकलं पाहिजे. शिक्षण हे माणसाला संस्काराकडे घेऊन जाण्याचं सगळ्यात मोठं साधन आहे. एक राजा होता आणि त्या राजाला वाटलं की आपल्या प्रधानाची पोरं किती हुशार आहेत, आपण एकदा बघूया. तो राजा एका ठिकाणी चौकात उभारला होता आणि त्याच्या प्रधानाचं पोरगं समोरनं जात होतं. राजानं त्या आपल्या प्रधानाच्या पोराला थांबवलं, जवळ घेतलं आणि सांगितलं, हे बघ, माझ्या हातात 2 नाणी आहेत बरं का. त्यातलं एक नाणं सोन्याचं आहे आणि एक नाणं चांदीचं आहे. तू यातलं मौल्यवान नाणं ओळख. ते मौल्यवान नाणं मी तुला भेट म्हणून देतो. त्या राजाच्या सरदाराच्या सेनापतीच्या पोरानं चांदीचं नाणं उचललं आणि तो निघून गेला. राजाला प्रश्न पडला, आपला सेनापती एवढा हुशार आणि पोरगा असं कसं काय? सोन्याचं नाणं ठेवलंय, चांदीचं नाणं ठेवलंय, मौल्यवान नाणं उचल म्हणतोय, तरी सुद्धा तो चांदीचं नाणं उचलतोय. परत दुसऱ्या दिवशी जाताना राजाला ते पोरगं गाठ पडलं. परत तो खेळ चालू झाला. राजाने विचारलं, हे बघ, परत एकदा संधी देतो, हे बघ 2 नाणी आहेत बरं का, एक सोन्याचं नाणं आहे, एक चांदीचं नाणं आहे, यातलं मौल्यवान नाणं कुठलं ते उचल, ते मौल्यवान नाणं मी तुला देतो. त्या पोरानं परत चांदीचं नाणं उचललं, पोरगं निघून गेलं. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 1 महिना असंच होत झालं. पोरगं यायचं, चांदीचं नाणं उचलायचं, निघून जायचं. एकदा राजा प्रधानाला भेटला आणि प्रधानाला म्हणाला, प्रधान, तुम्ही इतके हुशार, अख्खं राज्य तुमच्यावरती चालतं, पण तुमचा मुलगा एवढा कसा काय अशिक्षित हो? मी त्याच्यापुढं प्रधानाने विचारलं, काय झालं? मी त्याच्यापुढं 2 नाणी ठेवली होती, एक नाणं सोन्याचं, एक नाणं चांदीचं. ते गेले 2 महिने झाले ते माझ्यापाशी येते आणि मौल्यवान नाणं उचल मी सांगितलं होतं, त्यातलं चांदीचंच नाणं उचलते आणि घेऊन जाते. त्याला मौल्यवान अजून काय कळत नाही. प्रधानाला राग आला. आपली बेइज्जती झाली, आपल्या पोरानं आपली बेइज्जती केली. तो पळत पळत गेला घरी. पोराला घेतलं, का रे, इतक्या दिवस तुला मी शिकवलं, शिकवून मोठं केलं, त्याचं काय केलं असतो? तुला मौल्यवान कळत नाही? राजा तुला रोज भेटतो, आपला विचारतो, यातलं मौल्यवान नाणं कुठलं? एक नाणं सोन्याचं, एक नाणं चांदीचं. तू चांदीचंच नाणं उचलतोस, सोन्याचं का उचलत नाही? तुला कळत नाही सोनं हे मौल्यवान आहे? प्रधानाचा पोरगा म्हणाला, पप्पा, मला माहिती आहे सोनं हे मौल्यवान आहे, पण मी रोज राजा मला भेटतोय, तो मला विचारतोय दोन्हीतलं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात किमतीचं नाणं कुठलं, तर मी चांदीचं नाणं उचलत होतो. बाबा,
जर मी पहिल्यांदा सोन्याचं नाणं उचललं असतं तर त्या दिवशीच तो डाव बंद झाला असता. 2 महिने झालं राजा मला रोज विचारतोय कुठलं मौल्यवान नाणं. मी रोज चांदीचं नाणं उचलतोय. एका सोन्याच्या नाण्यासाठी मी महिनाभर 2 महिने साठवलेली ही चांदीची नाणं गमावू नाही शकत. तुम्हाला काय वाटलं राजा मला वेड्यात काढतोय? नाही, गेली 2 महिने झालं चांदीची नाणं उचलून मी राजाला वेड्यात काढतोय. म्हणजे शिक्षण किती महत्वाचं आहे त्याला माहिती आहे. कुठल्या वेळी कुठली गोष्ट करावी आणि कुठल्या वेळी त्या गोष्टीचं नियोजन करावं, ते नियोजन अंमलात आणावं, स्वतःच्या जीवनशैलीत आणावं. नियोजन करायला शिकवलं आपण, नियोजन करायला शिकलो, सगळ्या गोष्टी आयुष्यात शक्य झाल्या. पण या गोष्टी शक्य होत असताना या जगानं प्रत्येकाला एक संस्कार दिलाय, तो निसर्गाची देणगी आहे. ती म्हणजे इथं बसला प्रत्येक माणूस संयम नावाची गोष्ट जन्मताच घेऊन आलाय. तो निसर्गानं प्रत्येकालाच बहाल केलेला देणगीचा रूप आहे. संयम बाळगणं हा निसर्गाने दिलेली देणगी आहे जी प्रत्येकाकडे आहे, जो माणूस रोज वापरू शकतो. खरं तर आत्मविश्वास ही सुद्धा ईश्वरानंच दिलेली देणगी आहे, ती सुद्धा प्रत्येक माणूस रोज वापरू शकतो. पण धाडस ही कधीतरी वापरायची संधी आहे आणि या संधीसाठी ईश्वर हजारात फक्त एकाला निवड करतो आणि त्या हजारामध्ये धाडस दाखवण्याची संधी ईश्वरानं आपल्याला दिले. ती संधी आपण बाळगली पाहिजे आणि त्या संधीचं आपल्याला कुठं सोनं करता येईल का यासाठी विचार केला पाहिजे. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. अनेकांच्या संसारामध्ये प्रगतीसाठी काय गरजेचं असतं हो? पैसे. सक्सेस होण्यासाठी काय गरजेचं असतं? पैसे, नाणे नाही. यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या वडीलधाऱ्या लोकांनी, आपल्यापेक्षा मोठ्या वयानं सिनियर असलेल्या लोकांनी आपल्या पाठीवरती फक्त एक कौतुकाची थाप टाकावी. एक कौतुकाचं थाप, त्या थाप्यावरती हे स्वराज्य उभा राहिले. एका कौतुकाच्या थापेवरती या महाराष्ट्रातले अनेक लोक घडलेत, अनेकांनी स्वतःचं यश संपादन केले. तानाजी मालुसरे लहान होते आणि पुण्यात ज्यावेळी मासाहेब जिजाऊंनी फरमान काढलं शेती करावी लागते, ही वसाड पडलेली शेती आहे, या शेतीमध्ये आपल्याला बाग फुलवायची आहे. मासाहेब जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवला आणि नांगर फिरवल्याबरोबर ती शेती सुजलाम सुफलाम केली. आता पिकं मोठी झाली. पिकं मोठी झाल्यावरती शेतकऱ्याचे दिवस आनंदाचे झाले. पिकं मोठी झाली, पिकामध्ये आता चांगलं उत्पादन मिळणार. पण पुण्यामध्ये रानटी डुकरांचं प्रमाण त्यावेळी फार वाढलं होतं. ही रानटी डुकरं पिकामध्ये जायची, हैदूस घालायची, अख्खं पीक तोडायची. शेतकऱ्यांना मोबदला मिळायचा बंद झाला आणि शेतकऱ्यांनी ठरवलं की एक दिवस आपण मासाहेब जिजाऊंना भेटायचं आणि सांगायचं की या बंदोबस्त करा रानटी जनावरांचा काहीतरी. या शेतकऱ्याने एकदा घेऊन राजा मासाहेब जिजाऊंपाशी गेला. जिजाऊ, काहीतरी बंदोबस्त करा, हे जनावर येतात रानटी, आमची अख्खी शेती नासधूस करून जातात. त्यावेळी मासाहेब जिजाऊंनी एक कल्पना काढली, एक शर्यत काढली. जो कोणी शेतात हैदूस घालणाऱ्या रानटी जनावरांची शिकार करेल त्याला मासाहेब जिजाऊ स्वतः सोन्याचं कडं भेट म्हणून देतील. आणि तळागावातली पोरं मासाहेब जिजाऊ सोन्याचं कडे भेट म्हणून देणार आहे म्हणून दिवसा जायची, रानटी जनावरं पकडायची, मासाहेब जिजाऊंना दाखवायला आणायची, बक्षीस मिळवायची. एके दिवशी सायंकाळी त्या जनावराचं धड घेऊन एक पोरग मासाहेब जिजाऊंच्या वाड्याच्या बाहेर येऊन थांबलं. मला मासाहेब जिजाऊंना भेटायचं आहे. भारीकरी म्हणले, अरे जा रे बाबा, एवढा सायंकाळी रात्री 2 वाजता आलायस, सकाळी मासाहेब झोपल्यात आता. नाही नाही नाही, मला आत्ताच मासाहेब जिजाऊंना भेटायचं आहे. अरे जिजाऊ झोपलेत, सकाळी ये, दिवसभर त्यांनी दौरा करून त्यांना वैताग आलाय, थांब ना, सकाळी ये ना. नाही नाही नाही, आत्ताच मासाहेब जिजाऊंना भेटायचं आहे. हा सगळा कालवा ऐकून मासाहेब जिजाऊ जातीनं आतनं बाहेर आल्या. काय झालंय रे मासाहेब? हे पोरग बघा की सायंकाळी जनावराचं धड घेऊन आले, म्हणते मासाहेबांना भेटायचं आहे. मासाहेब म्हणाल्या, पाठवून दे रे त्याला आत. ते पोरग आलं. मासाहेब, ओ मासाहेब, अरे बोल ना, तुम्ही सांगितलं होतं जो कोणी जनावराचं धड कापून आणेल तुम्ही त्याला सोन्याचं कडे भेट म्हणून देणार. हे बघा जनावराचं धड घेऊन आलो नव. मासाहेब म्हणाल्या, अरे तू सकाळी आला असतास तर तुला काय मी सोन्याचं कडे भेट दिलं नसतं. मासाहेब, तुमचं सोन्याचं कडे मिळावं यासाठी नाही आलो मासाहेब. मासाहेब, फक्त तुमच्या कौतुकाची थाप माझ्या पाठीवरती पडावी यासाठी आलो मासाहेब. मासाहेब, सोनं नाणं नको बर का,
एक कौतुकाची थाप माझ्या पाठीवरती फक्त टाका मासाहेब. मासाहेबांनी जवळ गेल्या. मासाहेबांनी विचारलं, नाव काय रे तुझं? म्या ताना तानाजी मालुसरा, मावळात राहतो बर का. आणि मासाहेब जवळ गेल्या. मासाहेबांनी तानाजी मालुसरेंच्या पाठीवरती थाप टाकली. एक तानाजी मालुसरे ज्यानं स्वराज्यासाठी स्वतःचं बलिदान दिलं. एक कौतुकाची थाप एका माणसाला इतिहासात सुवर्णाक्षरानं नाव नोंदून घ्यायची खऱ्या अर्थानं संधी देतं.